एक गरीब ब्राह्मणाने अक्षय तृतीयेच्या दिवशी असे काही केले की त्याचे नशीब कायमचे बदलले। वैशाख महिन्याच्या शुद्ध तृतीयेला येणारा दिवस अक्षय तृतीया। सूर्याची कोवळी किरणे पृथ्वीवर पडत होती, वाऱ्यात एक वेगळीच पवित्रता जाणवत होती। जणू निसर्गही या दिवशी आनंदाने नटलेला होता। या दिवसाचे महत्त्व केवळ सण म्हणून नसून तो श्रद्धा, पुण्य आणि अक्षय फल देणारा दिवस मानला जातो। पुराणकाळात एका लहानशा गावात एक गरीब पण अत्यंत धर्मशील ब्राह्मण राहत होता। त्याचे नाव होते धर्मदास। नावाप्रमाणेच तो धर्माचे पालन करणारा, सत्यनिष्ठ आणि देवभक्त होता। परंतु त्याच्या आयुष्यात एक मोठी उणीव होती, दारिद्र्य। घरात अन्न नव्हते, कपडे फाटके होते आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तो दररोज संघर्ष करत होता। धर्मदासाची पत्नी सुद्धा अत्यंत साधी आणि संयमी होती। ती कधीही तक्रार करत नसे। दोघेही देवावर पूर्ण श्रद्धा ठेवून आपले जीवन जगत होते। एके दिवशी गावात एक संत आले। गावातील सर्व लोक त्यांच्या दर्शनासाठी धावत गेले। धर्मदास आणि त्याची पत्नीही त्यांना भेटायला गेले। संतांनी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहताच त्यांच्या मनातील दुःख ओळखले। त्यांनी शांत आवाजात विचारले, तुम्ही इतके दुःखी का आहात? धर्मदास नम्रतेने म्हणाला, महाराज, आम्ही देवभक्त आहोत, पण आमच्या आयुष्यात सतत अभावच आहे। संत हसले आणि म्हणाले, तुमची श्रद्धा खरी आहे, म्हणूनच मी तुम्हाला एक उपाय सांगतो। वैशाख शुद्ध तृतीया, अक्षय तृतीया या दिवशी स्नान करून भगवान विष्णूची पूजा करा, दानधर्म करा। या दिवशी केलेले पुण्य कधीच संपत नाही। धर्मदास आणि त्याच्या पत्नीने संतांच्या सांगण्याप्रमाणे करण्याचे ठरवले। पण त्यांच्या मनात एक प्रश्न होता, दान कसे करायचे? आमच्याकडे तर काहीच नाही। अक्षय तृतीया आली। सकाळी लवकर उठून त्यांनी नदीत स्नान केले। घरी येऊन त्यांनी भगवान विष्णू यांची मनोभावे पूजा केली। घरात पाहिले तर अन्न म्हणून फक्त थोडेसे तांदूळ आणि पाणी होते। पण त्यांनी ठरवले, जरी थोडे असले तरी आपण दान करायचे। तेवढ्यात त्यांच्या दारात एक भुकेला ब्राह्मण आला। त्याच्या चेहऱ्यावर उपासमारी स्पष्ट दिसत होती। धर्मदासाने क्षणाचाही विचार न करता घरातील सगळे अन्न त्या ब्राह्मणाला दिले। पत्नीनेही आनंदाने त्याला पाणी दिले। त्या ब्राह्मणाने समाधानाने भोजन केले आणि निघून गेला। पण जाताना त्याने आशीर्वाद दिला, तुमच्या घरी कधीच अन्नाची कमतरता भासणार नाही। त्या दिवसानंतर आश्चर्यकारक बदल घडू लागले। धर्मदासाच्या घरात हळूहळू संपन्नता येऊ लागली। अन्न, धन, सुख सगळे काही वाढत गेले। पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांची श्रद्धा आणि समाधान कायम राहिले। काही वर्षांनी लोक त्यांना भाग्यवान म्हणू लागले। पण धर्मदास नेहमी म्हणायचा, हे सर्व अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेल्या दानाचे फळ आहे। ही कथा आपल्याला शिकवते की अक्षय तृतीया म्हणजे केवळ सोने खरेदी करण्याचा दिवस नाही, तर तो श्रद्धा, दान आणि पुण्य मिळवण्याचा दिवस आहे। या दिवशी केलेले प्रत्येक चांगले कार्य अक्षय म्हणजे कधीही न संपणारे फळ देते। अक्षय तृतीया आपल्याला सांगते की धन असो वा नसो, मनात दया आणि श्रद्धा असली पाहिजे। ज्याच्या मनात देवावर विश्वास आहे आणि जो निस्वार्थ भावनेने दान करतो, त्याच्या आयुष्यात कधीही अभाव राहत नाही। म्हणूनच आजही प्रत्येक घरात अक्षय तृतीया मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते। लोक भगवान विष्णूची पूजा करतात, गंगा स्नान करतात आणि गरजूंना दान देतात। कारण हा दिवस आपल्याला शिकवतो, जे दिले जाते ते कधीच कमी होत नाही, उलट तेच अक्षय बनते।